विश्वशांती गुरुकुल या प्रिमाइसमध्ये आपण आज आयोजन केलेलं आहे। कार्यक्रमाला उपस्थित असलेले नगरसेवक सन्माननीय सगरे सर, माझे मित्र उद्योजक तुकारामजी पाटील साहेब, दिगंबरजी साके सर, माझे मित्र आमच्या तालुक्यातलेच आहेत, शिय सर, निलेशजी राजमाने साहेब, हेमंतराव जाधव, सचिनानंद ढगे सर, इस्माईल शेख, बालाजीराव साळवे प्राचार्य, संगमेश बेंबळगे, संतोष बिराजदार सर, प्राध्यापक विवेक ढगे सर, आमचा कार्यकर्ता मयूर बनसोडे, अमोल चामे, ज्यांनी हे आयोजन केलं ते बालाजीराव सूळ, सोनू भैया डगवाले, मयूर राज रुपे, अमोल स्वामी, उपस्थित खचाखच लाखोच्या संख्येनं भरलेला हे स्टेडियम आणि पत्रकार मित्रांनो, गेल्या 2 वर्षापासून या मंडळीनं याचं आयोजन केलं आहे की कलाकाराला देखील अशा प्रकारच्या खेळामध्ये संधी भेटावी। सोनू डगवाल्यांनी आता सांगितलं असताना हे प्रतिष्ठित लोक आहेत, त्यांना वेग मिळत नाही, पण माझ्याबद्दल काही सांगितलं नाही। ह्यांच्या नादाला लागून तर लागल्यावर काय घडतं हे मला विचार। म्हणजे एवढं प्रेम देणारे लोक, एवढा बहुमान देणारे लोक ही मंडळी, आणि कुठल्याही कार्यक्रमामध्ये बघतोय मी अतिशय सुटसुटीतपणा, असं वाटत नाही की मला वाटतं की वानखेडे स्टेडियममध्ये बसल्यासारखंच मला वाटतंय। खरं मी संस्थेला धन्यवाद देतो। विदा कराड सरांनी खूप मोठं काम केलं। त्यांनी छोट्याशा गावामध्ये लातूरमधल्या तालुक्यात जन्माला येऊन विश्वनिर्माण त्या माणसाने केलं आहे, आणि या संस्थेमध्ये आपल्याला हे सामन्याचं आयोजन करण्यासाठी त्यांनी सहकार्य केले, त्यांना धन्यवाद देतो। सोनू डगवाले सर सांगत होते की आमचे प्रवेश फी 11,000 बक्षीस आहे आणि प्रवेश फी 25,000। सोनूजी, बक्षिसाची किंमत अनमोल असते। मला आठवतंय राजमाळे साहेब जीवन करायचे आहेत, प्रपंच करायचे आहेत, पण आपल्याला आनंदी जीवन जगण्यासाठी आपलं फिजिकल फिटनेस चांगला असावं। मरण आपल्या हातात नाही, पण आपल्या हातात आपलं फिजिकल फिटनेस कसं ठेवायचं, आणि मग त्याच्यासाठी व्यायाम, जिम, योगासन, मेडिटेशन हे आपल्या जीवनातला एक अविभाज्य भाग आहे। खेळामुळे माणसामध्ये एक राष्ट्रीय एकात्मतेची भावना निर्माण होत असते, फिजिकल फिटनेस चांगलं राहू शकते, आणि निर्णय क्षमता वाढते। कोणत्या वेळेस निर्णय कोणता घ्यायचा। आता कॅप्टन म्हणून आपले आलेत आमचे पाटील, शशिकांत पाटील, पत्रकार आहेत, आणि ते कॅप्टन आहेत म्हणून सांगितलं। 8 कॅप्टन आहेत, कारण कर्णधार सांगणार आहे की कोणत्या बॅटिंगला कोणता बॉलर टाकायचा। ती त्यांची खरी कमाल असते, त्याचीच निवड असते, आणि बॅट्समन पहिल्या वेळेस कोणता पाठवायचा, म्हणून कॅप्टनची देखील खूप मोठी जबाबदारी आहे। पण मी बघतोय, मी स्वतः खेळलो आहे, अनेक जगामध्ये स्पर्धेमध्ये बघतोय, भारत अजून खूप मागे आहे। आपल्या देशामध्ये रिकामे ढोरं आणि अंबट बोरं आणि पोरं ही 3 गोष्टी खूप आहेत। पण ज्यावेळेस ऑलिम्पिकच्या स्पर्धा होतात त्यावेळेस आपल्या लोकसंख्येप्रमाणे आपल्याला गोल्ड मेडल्स कमी मिळत आहे। त्याचे अनेक कारण आहेत, आमचाही त्याच्यामध्ये राजकारणाचा भाग आहे। अनेक लोक जगाशी आम्ही हितगुज करत असताना माहिती घेतली, खेळाडूशी आम्ही बोललो। एका खेळाडूला स्टॅमिना 20 वर्ष टिकून ठेवायचं म्हटलं तर साध्या माणसाचं काम नाही, त्याच्या पाठीमागे सरकार खंबीरपणा राहायला पाहिजे उभा। आणि मग स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांनी या खेळाला न्याय दिला, आणि त्याच्यामुळे खेळाडूला नोकरीचं 3% आरक्षण या संस्थेमध्ये ठेवलं आहे। सगळे कलाकार मंडळी आहेत, तेव्हा मनापासून या सर्व कलाकार मंडळीचं मी मनापासून आपल्या सर्वांच्या वतीने मी स्वागत करतो। आणि साहेब, हे सगळे त्यांच्या क्षेत्रामध्ये अतिशय ताकदीचे आहेत। हे वर्षानुवर्ष लोकांची करमणूक करतात। आता खऱ्या अर्थानं हे स्वतःची करमणूक करण्यासाठी या KPLचं आयोजन केलेलं आहे।
आणि ज्या पद्धतीनं IPLचं आयोजन होतं आहे अगदी त्याच पद्धतीनं हे KPLचं आयोजनसुद्धा आम्ही सर्व आयोजन मंडळी म्हणून आम्ही करत असतो. मग त्यात मयूर असेल, बालाजी असेल, अमोल असेल, आम्ही असतील किंवा आमची कोर कमिटी असेल किंवा हे सगळे खेळाडू असतील. म्हणजे अगदी IPLच्या धर्तीवर जर लिलाव होतो, IPLच्या पद्धतीने निवड चाचणी होते आणि ऑक्शन होऊन लिलाव होतो आणि मग 15 दिवस हे जीवाचं रान करून हे खेळाडू प्रॅक्टिस करतात आणि 15-20 दिवसाच्या प्रॅक्टिसच्या नंतर आज प्रत्यक्षात ते आपल्यासमोर सामन्याला आले. हे 3रं वर्ष आहे आणि या म्हणजे दरवर्षी आम्ही काही ना काही वेगळं खेळाडूसाठी देण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे सकाळी 7 वाजल्यापासून या स्पर्धा चालू होतात, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत चालतात. मग नाश्ता असेल, जेवण असेल, चहा असेल, सगळे याच्यामध्येच असते आणि आमचे संघ मालक आम्हाला खूप यामध्ये सहकार्य करत असतात. केवळ आमच्या एका विश्वासापोटी हे सगळे कलावंताला एक चांगलं त्यांची करमणूक होण्यासाठी म्हणून संघ मालक पैसे देऊन आम्हाला पैसे देऊन संघ विकत घेतात. साहेब आपल्याला खोटं वाटेल की 25,000 रुपयाला आम्ही संघ देतो आणि याचं बक्षीसच आहे 11,000 रुपये. म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटेल की 25,000 रुपये घालायचं आणि 11,000चं पहिलं पारितोषिक आहे. ते बी कुणाला मिळेल की न मिळेल माहिती नाही, पण नुसतेच 25,000 नाही, दुसरे 50,000 रुपये संघ मला खर्च करतो स्वतःच्या टीमवर. हे कशासाठी? तर हे माझ्या खेळाडू आमच्या कलावंताच्या आनंदासाठी करत असतो. आणि त्याच्यामध्ये आमच्या इसरार सगळेचा फार सिंहाचा मोठा वाटा आहे. इसरार सगळे असेल, आमचं लक्ष्मण असेल, आमचं मयूर असेल, आकाश असेल, RJ पवार सर असतील, हे सगळे संघ मालक खूप मोठ्या मनाने या दर KPLला सहकार्य करत असतात. यावर्षी आम्ही नवीन एक ॲडिशनल एक प्रयोग केला की यावर्षी सेलिब्रिटी टीम आम्ही यावेळेस इन्व्हाइट केली आणि आदर्श मैत्री फाउंडेशनची सेलिब्रिटी टीम आम्ही या ठिकाणी इन्व्हाइट केली. आणि मला कौतुक वाटतं आहे म्हणजे त्यात सेलिब्रिटी टीममध्ये हुज सर लातूरचे संतोष भाऊ आहेत, आमचे दयानंद पाटील आहेत, कॅप्टन शशिकांत भाऊ आहेत, निलेश भाऊ आहेत, तुकाराम भाऊ आहेत. म्हणजे सगळ्यांची नावं मी घेऊ शकतो, अधिक वेळ घेणार नाही. पण ही सगळी मंडळी त्यांच्या कामामध्ये एवढी व्यस्त असताना सुद्धा दररोज साहेब सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत मागच्या 8 दिवसापासून दररोज प्रॅक्टिस करत आहेत. कदाचित तुकाराम भाऊ त्यांच्या दुकानातसुद्धा एवढा वेळ दिले नसतील. निलेश भाऊ आमचे जिम कोणी मेलं तरी जिम सोडत नाहीत, पण प्रॅक्टिसला यायचं म्हटल्यावर जिम सोडून दिली त्यांनी. म्हणजे इतका आनंद होऊन ते सगळे आमच्या कलाकार मंडळीमध्ये सहभागी झालेत. मी त्यांचंही आमच्या सर्व आयोजन कमिटीच्या वतीनं मनापासून स्वागत करतो. तुम्ही ओनर आहात टीमचे, KPLमध्ये तुम्ही सहभाग नोंदवला, विजेते राहिलेला आहात आपण. काय सांगाल, यावर्षीचा कसा उत्साह आहे, कशी तयारी केली आहे तुम्ही? नक्कीच सर, गेल्या 3 वर्ष झालं लातूरमध्ये कलाकारांचा एक सुंदर मेळावा क्रिकेटच्या माध्यमातून इथं भरला जातो. हो. यावर्षीचं उद्घाटन माननीय राज्याचे सहकार मंत्री महोदय बाबासाहेब पाटील साहेब यांच्या हस्ते झाले आहे. या उद्घाटनानंच तुम्हाला समजलं असेल की बाबा या कलाकार प्रेमीलेचं एक वेगळं महत्त्व या लातूरमध्ये आता गेली 3 वर्ष झालं चालू झालं आहे. गेली 2 वर्ष झालं मी इथं माझा एक संघ घेऊन उतरतो आहे. मी स्वतः या संघाचा मालक आणि कॅप्टन आहे. आयुष्याच्या जडणघडणीमध्ये जे आम्ही कलाकार मंडळी कला क्षेत्राच्या लांब गेलेलो आहोत, आमचे जे जुने मित्र होते ते ह्या निमित्ताने या कलाकार प्रीमियरच्या लीगच्या निमित्ताने परत एक होत आहेत. हा माझा या कलाकार प्रीमियर लीगमध्ये सहभाग घ्यायचा एक मूळ उद्देश होता. हो. टीमचं काय नाव आहे? आपल्या गतविजेते तुम्ही राहिलेला आहात, यावर्षी पण तुम्ही कप मारणार? नक्कीच सर, या खेळाला एक खेळ म्हणून आम्ही पाहतो, उत्साहानं या खेळात आम्ही भाग घेतो. गेल्या वर्षीही आम्ही आमचे जे प्लेयर्स होते त्यांची योग्य प्रकारे प्रॅक्टिस, योग्य प्रकारे व्यवस्थित मॅनेजमेंट करून आम्ही या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं. खरं तर सांगायला मला आवर्जून आवडेल की बाबा ह्या संघाला गत सीझनमध्ये कोणी सेमीफायनलपर्यंत पण इमॅजिन केलं नव्हतं की बाबा हे संघ सेमीफायनल तरी एकही मॅच जिंकेल. कारण परिस्थिती तशी झाली होती की बाबा सुरुवातीची पहिली मॅच आम्ही ऑल आऊट झालो होतो. अच्छा. आम्हाला ग्राउंडचा ह्या खेळाच्या ह्याचा कदाचित आढावा घेतला म्हणजे आला नसेल नेमका काय प्रकार आहे. खरं तर हा माइंड गेम आहे सर. खेळाचा तर आहेच, फिजिकल फिटनेसचा तर आहेच, पण ज्या वेळेला योग्य निर्णय घ्यायचा जो खेळ आहे तो टीम असेल, तो संघ असेल, या खेळामध्ये विजयी होतो. यस सर, शुभेच्छा आहेत तुम्हाला.